तर सर्वप्रथम नमस्कार. जय भीम नमो बुद्धाय. आज आपण 28 डिसेंबर 1932 रोजी धीरूभाई अंबानी यांचा जन्म झाला होता. तर आपण त्यांच्याविषयी थोडीशी माहिती बघणार आहोत. तर चला मग बघूया. धीरूभाई अंबानी यांचे ब्रीद वाक्य होते, मोठे स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी धाडस ठेवा. हिरालाल हरिश्चंद्र अंबानी, ज्यांना पूर्ण देश धीरूभाई अंबानी म्हणून ओळखतो, त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1932 रोजी गुजरातमधील चोरवाड येथे झाला होता. तर त्यांचे वडील हिराचंद्र गोंधर्वदास अंबानी हे शाळेत शिक्षक म्हणून होते. तर आई जमुनाबेन अंबानी गृहिणी होत्या. साध्या आणि मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले धीरूभाई अंबानी लहानपणापासूनच नेहमी धाडसी आणि दूरदृष्टी होते. लहानपण आणि त्यांचा संघर्ष. लहान वयातच धीरूभाईंना कुटुंबाची आर्थिक परिस्थिती समजली होती. शाळेत शिकत असतानाच ते भाजी विकणे, पकोडे विकणे अशी छोटी कामे करायचे. या काळातच त्यांनी व्यवसायाची मूलतत्वे, ग्राहकांशी संवाद आणि मेहनतीचे महत्त्व शिकले. परदेशातील अनुभव. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षात धीरूभाई येमेन येथे नोकरीसाठी गेले आणि तेथे त्यांनी एक पेट्रोल पंपावर काम केले. त्यानंतर त्यांनी व्यापारी कंपनीत लिपिक म्हणून काम करताना आंतरराष्ट्रीय व्यापार, आयात निर्यात, चलन व्यवहार त्यांचे ज्ञान मिळवले. आणि धीरूभाई अंबानी यांनी हा अनुभव त्यांच्या पुढील यशाचा पाया ठरला. तर मग ते भारतात परतल्यानंतरचा उद्योग प्रवास. 1956 साली धीरूभाई अंबानी भारतात परतले आणि मुंबईत 15,000 रुपये भांडवलावर रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन ही कंपनी सुरू केली. सुरुवातीला मसाले व कपड्याचा व्यापार होता, पण धीरूभाईंनी मोठे स्वप्न पाहिले होते. सामान्य माणसाला दर्जेदार वस्तू परवडणाऱ्या किमतीत मिळाव्यात हे त्यांचे स्वप्न होते. तर रिलायन्स साम्राज्याची उभारणी त्यांनी केव्हा केली? धीरूभाईंनी कपड्याचा उद्योगात क्रांती घडवली. विमल ब्रँड लोकप्रिय केला. नंतर पेट्रोकेमिकल्स, ऊर्जा, दूरसंचार, किरकोळ व्यापार अशा अनेक क्षेत्रांमध्ये रिलायन्सचा विस्तार झाला. त्यांची एक मोठी देणगी म्हणजे शेअर बाजार सामान्य माणसासाठी खुला करणे. लाखो छोट्या गुंतवणूकदारांना त्यांनी उद्योगात भागीदारी बनवले. जीवनमूल्य आणि व्यक्तिमत्व या अपयशाला घाबरत नसतात. संकटे आली, टीका झाली, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. त्यांचा विश्वास होता की भारतातील तरुणामध्ये जग बदलण्याची ताकद आहे. आणि त्यांचा अंतिम प्रवास बघूया. 6 जुलै 2002 रोजी धीरूभाई अंबानी यांचे निधन झाले. मात्र त्यांनी उभारलेल्या रिलायन्स साम्राज्य आजही त्यांच्या विचारावरच चालते. त्यांचे पुत्र मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांनी त्यांच्या वारशाला पुढे नेले. धीरूभाई अंबानी यांची कहाणी हे गरीब घराण्यातून देशातील सर्वात मोठ्या उद्योग सम्राटापैकी एक होण्याची प्रेरणादायी गाथा आहे. मेहनत, स्वप्न, धाडस आणि आत्मविश्वास त्यांच्या जोरावर कोणतीही व्यक्ती यशस्वी होऊ शकते हे त्यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. तरी ही कहाणी संपली आहे. चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. जय भीम, नमो बुद्धाय, नमस्कार. आपला दिन शुभ जावो.